जा अपनी राख से, तू उड़ जा अब तलाश में। परवाज़ देख परवाने की, आसमां भी सर उठाएगा। आएगा अपना टाइम आएगा, मेरे जैसा शाना लाला तुझे ना मिल पाएगा। ये शब्दों का ज्वाला मेरी बेड़ियां पिघलाएगा, जितना तूने बोया है तू उतना ही तो खाएगा। ऐसा मेरा ख्वाब है जो डर को भी सताएगा, जिंदा मेरा ख्वाब अब कैसे तू दफनाएगा। अब हौसले से जीने दे, अब खौफ नहीं है सीने में। हर रास्ते को चीरेंगे हम, कामयाबी छीनेंगे। सब कुछ मिला पसीने से, मतलब बना अब जीने में। क्यों? क्योंकि अपना टाइम आएगा। So guys, आज का मौसम बहुत सुहाना है। ये मौसम का जादू है, ठीक है। आज हम पढ़ने जा रहे हैं प्रैक्टिस 9.2 चैप्टर नंबर 9 डिस्काउंट एंड कमिशन। काय कमिशन काय आपण खूप मोठे माणसं आहोत, बरोबर ना? लँड होती आपली, लँड साठी आपण एजंट बनवलेलं आहे. तिकडे आठवत का? अरे युट्यूब वाल्यांना मी नाही पाठवली ती गोष्ट, आपली गोष्ट बाहेर झाली असते, आहे का नाही? ओके, तर मी काल या विद्यार्थ्यांना थोडासा इंट्रोडक्शन दिलं एजंट बद्दल. ते एजंट काय असतं काय नसतं, मी त्याबद्दल एक व्हिडिओ अपलोड करेन युट्यूबला तुम्हाला समजण्यासाठी. ओके, पण आता इथे बघा आपल्या समोर दोन प्रश्न उभा आहे. किती प्रश्न तो काय जातात? दोन प्रश्न उभा आहे. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे जोहर आणि दुसरा प्रश्न म्हणजे फार्मर. पहिला प्रश्न कुठला? आणि दुसरा प्रश्न कुठला? फार्मर. त्याच्यामध्ये पहिल्यामध्ये काय होतं? जोहर सोल्ड बुक्स वर्थ ₹4,500. किती रुपयाचं? जोहर सोल्ड वर्थ ₹4,500 फॉर अ पब्लिशर. कोणी विकले? जोहरनी. काय केले? विकले. काय विकले? बुक्स. किती रुपयाला? 4,500 रुपयाला फॉर अ पब्लिशर. पब्लिशर म्हणजे काय? ज्यांनी पुस्तकं छापले त्यासाठी, बरोबर का नाही? समजा मी एक पुस्तक लिहिलंय, आणि मी एका एजंटला बोलवले, एजंट माझे एवढे पुस्तक विकून ये. म्हणजे कोणासाठी त्यांनी केलं काम? पब्लिशर साठी. मी कोण आहे? पब्लिशर आहे. मी कोण आहे? पब्लिशर आहे. जोहर कोण आहे? एजंट आहे. कळतंय ना? For publisher, for this he received a commission. He received किती? 15% commission. Find the total commission Johan obtained. अरे जोहनला किती रुपये मिळाले रे? ते काढायचे. काय काढायचे? जोहनला किती कमिशन मिळाले, बरोबर ना? ओके, सो वी आर गोइंग विथ द क्वेश्चन. बाळांनो तुम्ही प्लीज नीट लक्ष द्या, तुम्हाला हा क्वेश्चन खूप सोपा जाणार आहे. मी सांगतो ते फक्त एकदा तुम्ही क्वेश्चन रीड करून घ्या. हा मस्त पैकी. केला रे? कम ऑन. ओके, करू सुरुवात आता मी. बाबा मला सांगा, आपल्याला कमिशन कशावर काढावं लागेल रे? जेवढ्या किमतीचे त्यांनी पुस्तकं विकले त्याच्यावरती. हा, किती किमतीचे त्यांनी पुस्तकं विकले? 4,500. त्याच्यावरती काढायचं. त्याला घ्यायचं मग सेलिंग प्राइस ऑफ बुक्स, बरोबर का नाही? सेलिंग प्राइस ऑफ बुक्स is equal किती 4,000. इज इक्वल चं चिन्ह द्यायचं ना तुम्ही. हा, इज इक्वल चं चिन्ह टाका. ₹4,500. ओके, रेट ऑफ कमिशन इज इक्वल टू काय? आता आपल्याला काय पाहिजे? अजून आपल्याला कमिशन काढण्यासाठी आपल्याला एवढंच लागतं ना? का काय पाहिजे आपल्याला? नाही ना? नक्की का श्रावणी? नक्की तेवढंच लागतं सर. तर चालतंय, मग आपण करू, मग कमिशन काढू. रेट ऑफ कमिशन इज इक्वल किती अमाऊंटचे बुक्स विकले त्यांनी? 4,500. रेट ऑफ कमिशन किती आहे दोस्त? 4,500. रेट ऑफ कमिशन त्याला भागायचं का गुणायचं? का गुणायचं? कारण की आपल्याला कमिशन काढायचं म्हणून आपण गुणायचं. एवढंच ते करायचं. मग 0 15 गुणिले 45 किंवा 45 गुणिले 15 करून बघू आपण तोषणासाठी. 45 15 5 5 4 5 20 आणि 22
पाच एके शून्य, पाच एके पाच, चार एके चार, पाच सात सहा. काय प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम नाही. ओके, मग इथे किती आले उत्तर आपलं? 675. पण कशामध्ये? रुपयांमध्ये, बरोबर ना? का 675 डॉलर दिले, रुपये दिले ना, त्यामुळे लिहायचं लागतं ना. त्याच्या परीक्षेत विचार जो चेक करतं का ते विचार 675 तुम्ही दिले, पण रुपये दिले का डॉलर दिले का पाऊंड दिले का युरो दिले, कशा दिले तुम्ही हे बोलताल का नाही? मग त्यासाठी आपण काय करायचं? रुपयाचं चिन्ह द्यायचं. सिंपल का नाही? मग किती आलं आपलं उत्तर? 675. मग इथे द्यायचं रेट ऑफ कमिशन. रेट आहे का आपला? नाही ना. मग रेट ऑफ कमिशन झालं का ते? कमिशन. असं पण लिहू शकता, नुसतं कमिशन लिहू शकता. पडलं, आत्महत्या झाली. समजलं का? म्हणजे दुसरं आपल्याला काय करायचंय का रे? एवढंच तर करायचंय. मग लिहिताना उत्तर लिहायचं जोहर ऑब्टेन कमिशन, किंवा असं लिहू शकता कमिशन ऑब्टेन बाय कोण? अथर्व का जोहर? जोहर is rupees 670. मस्त पैकी आन्सर लिहा. ओके, कालचं कधी सोडवलं का? ओके, नो प्रॉब्लेम. आणि ढोलनी ढोल्यानी जॉन्यानी काय लिहायचे ते रे? बाळांनो, हे तुम्हाला गणित पुस्तकामध्ये बहुतेक ब्रॅकेट्स मध्ये, बरोबर ना? तुम्हाला ब्रॅकेट फिल करता येतील. ब्रॅकेट फिल करायसाठी आता ते सगळ्यात सोपं आहे का नाही? ओके, आता बघा फार्मर सोल्ड, आपण हे कालच बघितलं बरोबर इंट्रोडक्शन करताना. बघितलं का नाही? फार्मर सोल्ड फूड ग्रेन्स फॉर ₹9,200. किती रुपयाला? 9,200, बरोबर का नाही? थ्रू अँड एजंट. किती? थ्रू अँड एजंट. कोणाकडून? एजंट कडून. द रेट ऑफ कमिशन वॉज 2%. किती? 2%. हाऊ मच अमाउंट, हे अमाउंट बरं का, अमाउंट डिड एजंट गेट, एजंटला किती रुपये मिळाले? वाचा एकदा प्रश्न, मी तुम्हाला समजून सांगितलाय. वाचला का? ओके, मग लिहिताना बघा नीट व्यवस्थित द्यायचं. आपल्याला कशाची किंमत दिली? थांब, कशाची किंमत दिली आहे सुजल? काय? कशाची किंमत दिली आहे? फूड ग्रेन्स विकली आहे ना, फूड ग्रेन्सची किंमत दिली आहे. मग सेलिंग प्राइस ऑफ फूड ग्रेन्स किंवा सेलिंग ऑफ फूड ग्रेन्स पुस्तक घेऊन द्या. इज इक्वल टू रुपीज 9,200. अरे बोला ना काहीतरी, समजलं ना? कमिशन किती आहे रे? हा, किती आहे? 2%. काय प्रॉब्लेम इथपर्यंत? हे घेऊन ना आपल्याला, इथं पण लिहायचं, लिहितं ना कमिशन इथे लिहायचं बघा. कमिशन 15%. काय प्रॉब्लेम? आणि इथं पण कमिशन द्यायचे किती आहे? 2%. ओके, आता मग काढायचं रेट ऑफ कमिशन. काय? रेट ऑफ कमिशन इज इक्वल 9,200 गुणिले 200. आणि 200 काढलं माहिती तुम्हाला? तिथे आपण 1500 रुपये काढलं माहिती ना तुम्हाला? का म्हणजे पर्सेंटेज मध्ये असतात, पर्सेंटेज फक्त 100 मध्ये असू शकतात, का 1000 मध्ये असतात, लाख मध्ये असतात, करोड मध्ये असतात ना 100 मध्ये. त्यामुळे तिथे आपण 100 लिहितो. काय प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम? एकदम सिंपल, सोपं, साधं, सरळ. चुन्या ना चुन्या. 92 दुने 184. लिहू का? पण आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय? हाऊ मच अमाउंट डिड एजंट गेट. मग हाऊ मचच्या जागी लिहायचं आपलं प्राइस.
rupees 184. Did 184 agent gate. Agent gate. असं जर लिहिलं का नाही बाळा, तुम्हाला जर काही अडचण नसतील चालतंय. हा? आणि जर का तुम्हाला एकदम स्टँडर्ड मध्ये लिहायचं असेल का नाही, मग तुम्हाला काय लिहिता येईल माहिती का? The agent got, मिळालं ना त्याला, बरोबर नाही? The agent got rupees 184 as commission किंवा कमिशन. ओके, झालं आपलं? झालं का आपलं? सांगा ना, झालं? ओके, प्लीज तुम्ही लिहून घ्या, नाही तर मग स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढायला. नाही पाऊस. Rafiq sold flowers worth rupees 15,000. लगेच घ्यायचं. Selling. अरे selling. किती आहे? 15,000. किती आहे? 15,000. By giving. काय? By giving 4% commission. काय दिले? Commission. By giving 4% commission. लिहू आपण. Commission. अरे commission किती? 4%. नक्की का? समजता का? By giving 4% commission to the agent, find the commission he paid. काय करायला लावले? Commission. Find the commission he paid. आणि find amount received by Rafiq. बरोबर? दोन गोष्टी आपल्याला याच्यामध्ये काढून लावल्या, ते म्हणजे एजंटला कमिशन किती मिळाले? Am I right guys? Yes no? आणि दुसरी गोष्ट काढायला लागली ती म्हणजे अमाऊंट रिसीव्ड बाय कमिशन काढायला लागले, बरोबर ना? अमाऊंट रिसीव्ड बाय कमिशन म्हणजे काय? रफिकने किती पैसे किंवा रफिकला किती पैसे मिळाले? अमाऊंट रिसीव्ड बाय रफिक, बरोबर ना? अरे अमाऊंट रिसीव्ड बाय रफिक, समजते ना सुजल? ते काढायला लागले आपल्याला, बरोबर? सर मग अगोदर आपल्याला काय काढायला लागलं रे? कमिशन काढावं लागेल. किती टक्के कमिशन द्यायचे, बरोबर म्हणतोस ना? मग बघा, रेट ऑफ कमिशन इज इक्वल रुपीज 15,000. पण बाळांनो, मला सांगा, तुम्हाला काय वाटतं जर का तुम्ही 15,000 अगोदर लिहिलं तर बरं वाटेल का तुम्हाला? नाही, तिथं तुम्हाला लिहावं लागेल. तिथं काय लिहावं लागेल तुम्हाला? सेलिंग प्राइस. अगोदरच्या पर्यंत तुम्हाला लिहावं लागेल बरं का? सेलिंग प्राइस इंटू कमिशन. असं लिहिलं तर बरं वाटतं का नाही? मग तुम्हाला मी जे फोटो पाठवले ते तुम्ही तसंच देणार का? बाळा तुम्ही सुद्धा मी जे अगोदरचे 2,000 ते तुम्ही तसंच देणार का? नाही, तुम्ही काय करणार तिथं? असं मस्त व्यवस्थित फॉर्म्युला लिहिणार. जर का तुम्ही फॉर्म्युला मिळाला लिहिला तर तुम्हाला मार्क मिळतात. फॉर्म्युल्याचे मार्क आहेत. ओके, बघा इथं रेट ऑफ कमिशन इज इक्वल टू सेलिंग प्राइस इनटू कमिशन अपॉन 100. आपल्याला सुद्धा सोपं जातं कसं कुठं किंमत काढायची ते आपल्याला लगेच कळतं, हो की नाही? ओके, सेलिंग प्राइस काय आपली? 15,000. ओके, गुणुले कमिशन म्हणजे कमिशन किती आहे रे? 4%. 4% म्हणजे खाली 2%. 2%. माझी बाळ हुशार झाली. शून्याला शून्य. 15 चौक 60 मध्ये 600. 15 चौक 60. अरे बघ, मला सांगा त्या एजंटला किती रुपये मिळाले? 600. मग लिहू काय इथं? एजंट गॉट. एकच वाक्य पाठ करा, तेच नसेल इकडे. चालतंय ना? हेच वाक्य पाठ करा. एजंट गॉट रुपीज 600. एजंट गॉट रुपीज 600, बरोबर ना? ऍज कमिशन.
ओके. नंतर ना बघा आपल्याला काय काढायचंय, रफिकने किती रुपये मिळाले काय की नाही. मग अमाऊंट रिसीव्ड बाय रफिक इज इक्वल सेलिंग प्राइस. मायनस कमिशन. अरे काय ह्यामध्ये लॉजिकच लावायचं ना, फक्त दुसरं काय करेल नाही. फॉर्म्युला पण आपण तयार होते का नाही. मी सांगितलं तुम्हाला अजून असा फॉर्म्युला येते. फॉर्म्युला आपण बनवायचा असतो. फॉर्म्युला बनवण्यावर सुद्धा माणूसच होता. आपण पण काय माणूस फॉर्म्युला आपणच बनवणार आहे का नाही. ओके. दरवेळेस अमाऊंट रिसीव्ड बाय रफिक इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस, आणि सेलिंग प्राइस काय रे 15,000. मायनस कमिशन किती मिळाले. 400. मजा करतोय तो मजा. मला सांगा किती रुपये हो. 15,400. किती रुपये हो. धरून का धरून आणू. रफिकचं काम कोणी केलं, एजंटने काम केलं ना. हा मग रफिकला पैसे द्यावे लागतील. मला सांगा चलो तू इकडे ये, तू जर का माझ्यासाठी काम करत असशील तर मग मी तुला पैसे देणार नाही. तू 15,000 रुपयाचे गुड्स विकले, किती रुपयाने 4% रेटनी, मग 15,000 रुपये 4% काढणार का नाही मग मी. हा मग ह्या 15,000 वजा करणार 4%, म्हणजे मला किती मिळणार टोटल. 15,000 मध्ये 14,400, म्हणजे 14,400 रुपये रफिकला मिळाले आणि बाकीचे 600 रुपये तिने कोणाला दिले, कमिशन दिले. बरोबर ना. इथं रफिकला काय केलंय, रफिकला अमाऊंट रिसीव्ड बाय रफिक इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कमिशन. का बरं असं केलं, कारण की अमाऊंट रिसीव्ड रफिक 15,000 टोटल नाही करणार. बरोबर का नाही. त्यांनी गुड्स विकायला काम कोणी केले, एजंटनी. मदत कोणी केली, एजंटनी. मग एजंटला काय ना काहीतरी द्यावं लागेल का नाही. त्यामुळे मॅनेज करायची. कळते का, कळते ना. त्यामुळं बघा आता अमाऊंट रिसीव्ड बाय रफिक इज इक्वल टू रुपीज किती 14,400. काय अडचण, कळतंय ना. जर कळत नसेल तर तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला नक्की सांगेन. ओके. मग इथे द्यायचं अमाऊंट रिसीव्ड बाय अमाऊंट रिसीव्ड बाय रफिक रुपीज 14,400. ओके. त्याच्यात तुम्ही त्याच्या खाली परत टिपा केली हा, म्हणजे त्या चेक करण्याला कसं वाटेल, बरं वाटेल. ओके. सो वी आर एंडिंग विथ दिस चॅप्टर. आणि एक आपला प्रश्न राहिलेला आहे, तो आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेणार आहोत आणि आपण नवीन चॅप्टर कडे जाणार आहोत. ओके. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आपले आवडले असेल, आपण दररोज तुम्ही बघत आहात 8वीच्या व्हिडिओ टाकत आहोत. आपला सगळं म्हणजे जवळजवळ 70 ते 80% सिलेबस आपण YouTube वरती कव्हर करण्याचा आपला विचार आहे. त्यामुळे सगळ्यांनी सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तुम्ही सुद्धा व्हिडिओ शेअर करा. ओके. सो वी आर विथ द फोर्थ क्वेश्चन. उमाताई परचेज, लक्ष द्या रे. उमाताई परचेज फॉलोइंग आयटम्स फ्रॉम खादी भंडार. खादी भंडार म्हणजे काय, दुकान, कपड्यांचं दुकान. खादी भंडार म्हणजे काय, कपड्यांचं दुकान. काय परचेस केले बघा आता, 3 साडीज. काय 3 साडीज आहे. फंक्शन नंतर काय दिवाळी येते का नाही, दिवाळीसाठी मस्त 3 साड्या, 3 साड्या काय केल्यात, परचेस केल्यात मस्त पैकी 560 रुपयाला प्रत्येक साडी. 560 रुपयाला प्रत्येक साडी. 6 बॉटल्स ऑफ हनी, मध. हनीचा अर्थ काय, मध. स्पेलिंग पाठ करून येणार तुम्ही नक्की. मला YouTube वरती व्हिडिओ बघताना खाली सगळ्यांच्या कमेंट्स आल्या पाहिजे. मी नाव सुद्धा बघणार आहे. कमेंट्स आल्या पाहिजे की हनीचा अर्थ काय, शब्दलेचा हनी, आणि त्याचा अर्थ काय, रिबेट. रिबेटचा अर्थ काय, डिस्काउंट. हे सांगितलेलं आता जे मी सांगतोय तुम्ही रिवाइज करून बघा. मी कुठले कुठले 3 शब्द सांगितले, काय काय, हनी, रिबेट आणि डिस्काउंट. हे 3 शब्द मला कमेंट्स बॉक्स मध्ये तुम्ही काय करणार, त्याचा अर्थ सांगणार आहे. म्हणजे मला बघता येईल की घरी बसणार तुम्ही व्हिडिओ बघता तुमचा तरी अर्थ माहिती आहे का. दुर्गाला विचारणार. ऑन द परचेस शी रिसीव्ड अ रिबेट ऑफ 12%. बरं आता बघा 6 बॉटल्स ऑफ हनी परचेस केले फॉर ₹90 ईच. इचा अर्थ म्हणजे प्रत्येकी 90 रुपये. अँड शी रिसीव्ड अ रिबेट ऑफ 12%. आता मला सांगा, एखादा कस्टमर जर का आपल्याजवळ येत असेल तर आपण त्याला पैसे वाढवून देणार का कमी करून देणार आहे. मग रिबेटचा अर्थ काय असेल, डिस्काउंटच असणार ना. रिबेट इज
also called as a discount. Also म्हणलंय मी त्याला पूर्णपणे डिस्काउंट असं म्हणतात, मी असं म्हणत नाहीये. Also म्हणलंय मी, तुम्ही घरी गेल्यानंतर प्लीज त्याचा अर्थ बघायचा, खाली कमेंट बॉक्स मध्ये लाईकचा व्हिडिओ पाठवल्यानंतर. हाऊ मच टोटल अमाउंट डीड उमाताई पे, उमाताईने किती पैसे पे केले त्या दुकानदाराला. ओके, तर आपण जाऊया. ओके, अगोदर आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स काढावं लागेल, बरोबर का? त्याच्यातलं पहिली केस म्हणजे कॉस्ट ऑफ टोटल सारीज इज इक्वल टू 3 into 560 5 3 56 गुणिले 3 करा बरं. 56 गुणिले 3 सायकल संगमार सायत्रिक 18 चाले 15 15 ने 16 1000 किती 1600 बरोबर ना? अरे 3 साड्या काय केल्या परचेस केल्या. समजा मला सांगा मी हा डस्टर 560 रुपयाला एक घेतलाय, तर 3 डस्टर केला आपण काय करणार, गुणाकार करणार ना. किती डस्टर घेतले? 3 डस्टर घेतले. 30 गुणिले आपलं 3 गुणिले जी किंमत येते, मग दुसरे घेतले 3 साड्या परचेस केल्यात आणि 560 ते 560 आहे इज इक्वल टू 1680. काय प्रॉब्लेम इथपर्यंत नाही. नंतर बघा सेकंड 6 bottles of honey, cost of total honey bottle, बरोबर ना? मग काय इथे करणार 6 into 90 करणार ना, तर 90 into 6 करणार, दोन्ही केले तरी चालतंय. 6 into 90 करणार ना तुम्ही, बरोबर ना? मग 9 1 9 9 2 18 9 1 27 9 4 36 9 5 55 9 54 आला का? 54 आला का? 954 540. इथं काय रुपीज लिहायचं विसरू नका, हे खूप महत्वाचं आहे. आपण तोच धडा शिकतो, जर का तेच नाही दिलं तर मार्क जाणार आपल्याला, तर काय होणार आहे का नाही? आता बघा, जर का आपल्याला रिबेट काढायचं असेल तर आपल्याला उमाताई नक्की किती पैसे देणार ते काढावं लागेल. म्हणजेच काय करावं लागेल, साडीचे पैसे टोटल आणि हनी बॉटलचे पैसे आपल्याला काय करावं लागतील, ऍड करावं लागतील. टोटल प्राइस ऑफ गुड्स इज इक्वल टू गुड्स म्हणजे माल. काय म्हणतात? माल. खूप महत्वाचा शब्द आहे पुढे तुम्हाला. टोटल बस झाले, तुम्हाला गुड्स नको ना नको. टोटल कॉस्ट एवढंच नाही. टोटल कॉस्ट इज इक्वल टू 1680 प्लस 500. बरोबर ना? रिबेट देण्यासाठी आपल्याला टोटल कॉस्ट काढावीच लागणार आहे. तुम्हाला जो आली माझ्याजवळ एक सेल्फी स्टँड पण परचेस केला आणि मोबाईल पण परचेस केला. सेल्फी स्टँड होता 1000 रुपयाला आणि मोबाईल होता 30,000 रुपयाला. मग मला टोटल पैसे किती दिले? 31,000. बरोबर ना? म्हणजे काय 30,000 अधिक 1,000 कसं येतं? 1680 अधिक 540. बरोबर किती आहे? नसेल तर इकडे करून बघायचं साईडला. 540 किती किती 0 2 1 7 5 11. बरोबर ना? 2 1 बरोबर का चुकलं बघा बरं एकदा. बरोबर 2220. टोटल किती देऊ उमाताईनी? सॉरी, टोटल उमाताईला द्यायचे किती आहेत? 12%. बरोबर. अरे द्यायचे किती? 2200 ना. 2220 द्यायचे उमाताईला, पण त्यांना आपण काय देतोय? रिबेट देतोय. किती टक्क्याचा? 12%. ओके, मग उमाताई rate of rebate is किती आहे? 12%. नक्की ना? अरे बरोबर का? 12% ना? ओके, तर मग आता rebate is equal to cost into rebate in percentage. स्पेलिंग चुकला असेल मला, तुम्ही दुरुस्त करून द्या. कॉस्ट किती आली आपली? 2200. इंटू रिबेट किती रे? 12%. 100.
ओके काय प्रॉब्लेम ओके काय प्रॉब्लेम करा बरं करा लवकर बडा आता झोप हा चल बघितलं का का करू मी लगेच हवा काय दिलं सांग 266.40 266.40 काय ते रिबेट मिळालं ना आता मला सांगा बरं 266 रुपये आपण त्या कस्टमर देईल का आपल्याला नाही देणार तो काय करणार 2220 मधून 266.40 आपण काय करणार लेस करणार बरोबर ना आपल्याला काय काढायचं बघा हाऊ मच टोटल अमाउंट डिड उमाताई पेड हाऊ मच टोटल अमाउंट डिड उमाताई पेड म्हणजे त्या दुकानदाराला उमाताईने किती अमाउंट पेड केली आहे का नाही मग टोटल अमाउंट पेड बाय उमाताई इज इक्वल 2220 वजा 266.40 हा मग इथं जे आन्सर येईल तुमचं काय झालं आन्सर आणि मग तुम्ही खाली परत एकदा लिहायचं टोटल अमाउंट रिसीव्ड बाय उमाताई इज इक्वल टू डॅश 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 ओके काय अडचण आहे काय यामध्ये जर का अडचण असेल तर आपण याच्यावरती रिव्हिजन घेणार आहे तुमचं ते फक्त करून घेण्याची जबाबदारी माझी आहे ओके चालते ऑल द बेस्ट आजच्या दिवसासाठी सगळ्यांनी घरी गेल्यानंतर ना अभ्यास छान